नमस्कार मित्रांनो, मी जसं म्हणलेलं की वर्क अँड टर्नचा मी एक व्हिडिओ घेऊन येत आहेत, म्हणजे साईट पलटीचाच. त्याप्रमाणे आजचा व्हिडिओ आपण त्या हिशोबाने करत आहोत. वर्क अँड टर्न म्हणजेच आपण त्याला प्रिंटिंग लाईन मध्ये साईट पलटी पण म्हणतो. साईट पलटी करत असताना याच्यामध्ये ऑड पेजेस येतात, 8 पानं असतील, 4 पानं असतात. जेव्हा बुक बाइंडिंग असतं याच्यामधील ऑड पानं जे येतात, 4 पानं, 8 पानं किंवा फ्रंट बॅक जॉब असेल किंवा 4 पेजचा जॉब असेल, तर अशा वेळी आपण वर्क अँड टर्नचा यूज करू शकतो. म्हणजे ते पण पेपरच्या साईज नुसार ठरतं. प्लेटच्या साईजनुसार ज्या प्रकारे कुठल्या पेपरचे आपण प्रिंट करणार आहोत त्या पेपरची साईज काय त्याच्यावर वर्क अँड टर्नची साईज ठरते. वर्क अँड टर्न म्हणजे साईट पलटी याच्यामध्ये एक असतं की ग्रिपर्स आहे, जो आपल्याला जास्त पेपरचा जो यूज आहे आपल्याला तो जास्त करता येतो. म्हणजे खाली फक्त ग्रिपर लागतो, वरच्या वर आपण पेपरचा फुलपणे यूज करू शकतो. म्हणजे पेपरचा यूज जास्त भेटू शकतो साईट पलटीमध्ये. शक्यतो आपण प्रिंट करत असताना जॉब साईट पलटी कसा होईल याच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे. आता जसं माझ्याकडे एक रजिस्टर आहे, आता हे रजिस्टर माझं 2 पानाचं रजिस्टर आहे, पण हे रजिस्टर फ्रंट बॅक करायचं आहे मला. आपण CDR फाईल किंवा ज्या सॉफ्टवेअर मध्ये काम करतो ती फाईल आपली समोरासमोर 1 पान 2 पान अशीच असते, पण ती प्लेट वरती बसवताना आता समजा आपल्याकडं एक रजिस्टर असेल आणि ह्याला जर ह्याच्या पाठीमागे एकच छापायचा आहे, तर साईट पलटी करत असताना फक्त प्लेट बनवत असताना हा फक्त अजून याचा भाग आहे तो कॉपी करायचा, तो ठेवताना असा ठेवायचा. ओके. आता ही बाजू जी खालची जी बाजू आहे ती ग्रिपरची, हे रजिस्टर असल्यामुळे दोन्हीकडे आपण कोरं ठेवलेलं आहे, या बाजूला या बाजूला, कारण ते बाइंडिंगच्या बाजू कटिंग होण्यामुळे तेवढी जागा आपण कोरी सेफ मार्जिन म्हणून आपण कोरी ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये आता प्रिंटर काय करत असतं, प्रिंट करत असताना हा जो भाग आहे हा असा घेतो. एकदा हा पोर्शन छापून झाला तर ह्याला फक्त प्रिंटिंगला असं फिरवलं जातं आणि परत ही बाजू प्रिंटिंगला लावली जाते. म्हणजे काय होते, ही बाजू झाली की ही बाजू, ही बाजू झाली की ही बाजू, म्हणजे एका प्लेटमध्ये आपले फ्रंट बॅक जॉब निघून गेला. साईट पलटीचा म्हणजे वर्क अँड टर्नचा हा यूज आहे. आता हा पोर्शन हा पेपर मशीन मध्येच कट केला की याच्यामध्ये 1-2 तुकडा आपल्याला भेटून जातो. म्हणजे कट केला की असा 1-2 तुकडा होतो. हे रजिस्टर बघा कसं झालं, हे आता असं झालं आणि हे फ्रंट बॅक असं झालं. आता याच्यामध्ये फोल्डिंग करून एकात एक टाकलं की हा आपलं रजिस्टर तयार झालं. तर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.